बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. 30 जुलै आधी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी एबीपी माझावर जाहीर केलंय. एबीपी माझानं सुरुवातीपासूनच हा विषय लावून धरला होता आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी माझाशी बोलताना ही घोषणा केली. त्यातही महत्त्वाचं म्हणजे उद्याच अजित पवारांच्या जयंतीदिनी काही याद्या पायलट पद्धतीनं जाहीर होतील अशी घोषणाही त्यांनी केली. 30 जुलैच्या आत रक्कम सगळ्याच लाभार्थ्यांना मिळेल असं ते म्हणाले. 3 ते 4 हजार कोटींची वाढ या कर्जमाफीच्या रकमेत असेल. साधारणपणे 36,500 कोटींची ही कर्जमाफी आहे. राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आयकर विभागाच्या याद्या हा अडथळा होता, मात्र तो आता दूर झालाय. आयकर विभागानं काही याद्या कालच सरकारला दिल्या आहेत असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नमूद केलंय. राज्य सरकारनं कर्जमाफीची तर घोषणा केली, मात्र सातत्यानं तारीख पे तारीख असेच प्रकार समोर येत आहेत. आता पुढची तारीख 30 जुलै असल्याची माहिती मिळते आणि याच अनुषंगानं आज थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बोलणार आहोत. मामा, सारखी तारीख पे तारीख दिली जाते, नेमकी कधी तारीख आहे? खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार या शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आपण म्हटलं ते खरं आहे की अगोदर 30 जून तारीख आम्ही दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पुरवणी मागण्यावरती राज्यपाल महोदयांची सही, पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय त्यावर आपल्याला ती रक्कम देता येत नव्हती. त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की जे आपले मोठे शेतकरी, जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी, त्या शेतकऱ्यांची सुद्धा आपल्याला यादी असणं गरजेचं आहे. कारण परत यादी एकदा आपण एखाद्या शेतकऱ्याला कळवायचं कर्जमाफीची रक्कम आणि परत त्याला नंतर कुठंतरी थांबवायचं, काय त्या अडचणी, त्यामुळे सगळीच अख्खी यादी थांबवायची. ह्या गुंतागुंतीची प्रक्रियेपेक्षा माझ्या शेतकऱ्याला थेट लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानं आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्याची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे. असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे. ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला आपल्याला ज्याची गरज होती, आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच. परंतु आता ती यादी आपल्याकडं आलेली आहे, त्यामुळं आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाही आहे. आता आपल्याला कदाचित उद्या आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय, काय ठिकाण काही प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे. जरी उद्याच्या तारखे होतात ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. दरम्यान शेतकरी नेते अजित नवले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत, त्यांची संख्या लाखोच्या संख्येने आहेत, त्यांच्या मनामध्ये एक अन्याय झाल्याची भावना आहे. आपण नियमित कर्ज भरलं, ही चूक केली का, अशा प्रकारची भावना या सर्व शेतकऱ्यांमध्ये असणं हे बँकेच्या स्वास्थ्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा चांगलं नाही. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा पुनर्विचार करावा आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावं, ही मागणी महाराष्ट्रातले शेतकरी करतायत. त्याचप्रमाणे ज्या कर्जमाफ्या आतापर्यंत झाल्या, त्यात वेळोवेळी जे शेतकरी वंचित राहिले त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. पहिली यादी जाहीर होत असताना या 2 मागण्यांचा विचार राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी तो करावा.
बोगस आणि निकृष्ट बियाणं विक्री विरोधात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कडक धोरण जाहीर केलंय. बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. बोगस बियाणांविरोधात 11,584 तक्रारी प्राप्त आहेत, तर 81 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. ज्या कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन दत्ता भरणे यांनी दिलेलं आहे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की एकूण तक्रारी संख्या ही 11,584 एवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. आणि त्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती ही पाहणी साधारणतः 8,292 ठिकाणची पाहणी केली. आणि सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणचे नमुने हे आम्ही घेतले. आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे अप्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केलेले, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करतोय.